अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फायरलेस कुकिंग स्पर्धा उत्साहात। लिटिल मास्टर शेफ्सच्या कल्पकतेला मिळाला वाव। कासेगाव शिक्षण संस्था संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी फायरलेस कुकिंग अर्थात आगीशिवाय स्वयंपाक स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पाककलेसोबतच आपली कल्पकता, सर्जनशीलता, स्वच्छतेची जाण आणि सादरीकरण कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले। स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी गॅस किंवा आगीचा वापर न करता विविध चविष्ट, पौष्टिक आणि आकर्षक पदार्थ तयार केले। विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांमध्ये पौष्टिकतेसोबतच स्वच्छता आणि सुंदर सादरीकरणावर विशेष भर देण्यात आला होता। विविध पदार्थांच्या आकर्षक मांडणीमुळे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले। या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून नवोदित विद्यालय आष्टा येथील शिक्षक श्री एच सैदेखान उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांची चव, पौष्टिकता, स्वच्छता, सादरीकरण आणि कल्पकता या विविध निकषांवर त्यांनी परीक्षण केले। विद्यार्थ्यांनी सादर केलेले पदार्थ एकापेक्षा एक सरस असल्याने विजेत्यांची निवड करताना परीक्षकांसमोरही चांगलेच आव्हान उभे राहिले। त्यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे आणि मेहनतीचे कौतुक केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या सौ विवेकी शिंगाडे होत्या। अध्यक्षीय भाषणात त्यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, तसेच त्यांच्यात आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि दैनंदिन जीवनासाठी आवश्यक जीवनकौशल्ये विकसित होतात, असे सांगितले। कार्यक्रमाला सौ तन्वीन देवळे यांचे पर्यवेक्षण लाभले। स्पर्धा विभागातील शिक्षिका फरहीन मुल्ला, माधुरी गावडे आणि रेश्मा मुजावर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी शाळेची हेडगर्ल ताटुगडे हिने उपस्थितांचे आभार मानले। स्पर्धेला विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विद्यार्थ्यांच्या फायरलेस कुकिंग मधून त्यांच्या कल्पकतेला आणि सुप्त कलागुणांना मिळालेला वाव हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला। त्यातल्या त्यात आगीचा वापर न करता करावं असं काहीतरी कोणाच्या आयडियाच आलं नाही। म्हणजे जेणेकरून माझं ऍक्च्युली मी जॉब करतो 2010ची गोष्ट आहे, आज 2026 चालू आहे। अबाउट 16 वर्ष झाली त्या गोष्टीला, 15 झाला काय हरकत नाहीये। त्यानंतर मी उभा राहतो। तुम्ही आज सर्वांनी अतिशय छान प्रकारे तुम्ही ज्या स्वतः बनवलेल्या तुमच्या मम्मीने तुम्हाला आयडिया दिली होती, कदाचित तुम्हाला मम्मीने थोडा हेल्प पण केला असेल आणि कदाचित तुमच्यापैकी असे पण आहेत की नाही मीच केलं, मी ऐकलं नाही मम्मीने नाही मीच केलं। पण मला असं वाटतंय की बहुतेक मम्मी